भुलेश्वर दुर्घटनेनंतर गणेश मूर्तींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींच्या उंचीवर निर्बंध आणण्यासंदर्भात 2008 मध्येच निर्णय घेतला गेलेला होता। मात्र या निर्णयाची अंमलबजावणी आणि उंच मूर्तींना दिल्या जाणाऱ्या परवानग्यांवर आता प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उपस्थित होत आहे। उंच मूर्ती उभारताना मंडपाची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांची गर्दी यांचा एकूणच विचार करणं गरजेचं आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून 2008च्या निर्णयाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भात आपण आणखी जाणून घेणार आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, गणेश मूर्तींच्या उंचीचा मुद्दा आपल्याला नवीन नाहीये। 2008 मध्ये काय नेमका निर्णय घेतला होता आणि आता आक्षेप कशावर आहे, अडचण कुठे आहे? गौरी, आपण जर पाहिलं तर भुलेश्वर येथे गणेश मूर्तीच्या आगमनावेळी मूर्ती कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा हा उंचीचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे मुंबईत गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पाचं आगमन हे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात केलं जातं। मात्र आता उंचीचाच प्रश्न पुन्हा एकदा या भुलेश्वरच्या घटनेनंतर चर्चेत आलाय। विशेष म्हणजे 18 फुटाहून उंच मूर्ती नको हा सन 2004च्या सुमारास चाळगावकर समितीने निर्णय घेतला होता आणि त्यानंतर 2008 मध्ये मुंबई महानगरपालिकेने 30 फुटाच्या ज्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत त्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता। मात्र हा निर्णय झाला नाही किंवा अंमलबजावणीच त्या निर्णयाची केली नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेने पुढील जी अंमलबजावणी होती तीच अंमलबजावणी का थांबवली असा प्रश्न देखील आता गणपती बाप्पाचे भक्त करू लागलेले आहेत। विशेष म्हणजे 2009 मध्ये देखील मुंबईमध्ये तेजू काळा मंडळाची जी मूर्ती होती तेव्हा देखील अशीच घटना घडली होती। त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये पर्यटकांना उंच मूर्तीचे आकर्षण असतं। मात्र या उंचीभोवती जे नियम लादलेले आहेत त्याची देखील मुंबई महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे मुंबई शहरामध्ये रस्त्यांवर अनेक खड्डे पडलेले पाहायला मिळतात, स्पीड ब्रेकर आहेत किंवा पूल आहेत। मूर्तिकारांच्या कार्यशाळांमधून मंडपापर्यंत मूर्ती नेण्यापर्यंत जो प्रदीर्घ हा प्रवास आहे त्यांचा वेगवेगळ्या अडचणींचा विचार मुंबई महानगरपालिकेने अद्यापही का केला नाही असा प्रश्न उपस्थित झालाय। मात्र पुन्हा एकदा अशा घटना घडू नयेत यासाठी आता काय निर्णय घेतला जातो, ठोस कोणत्या तरी निर्णयाची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात। ताजी माहिती घेत राहू शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।